ह्यापूर्वीचा जर इतिहास बघितला मुरगुडच्या राजकारणातला, तर ह्यापूर्वीची जी सत्ता होती मुरगुडातली ती मंडी गटाकडे होती. आणि त्यावेळेला मंडी गटाकडे होती म्हणण्यापेक्षा आता जे प्रतिस्पर्धी तिकडे गेलेले आहेत ते आता आमच्याकडे होते आधी नगराध्यक्ष म्हणून, आता ते तिकडे काम करतायत. परंतु ह्याच्यामध्ये फार मोठा असा काही बदल विशेष करून झालेला नाहीये. कारण का खाली कोणी जरी नेतृत्व हे उभारलं असलं नगराध्यक्ष पदासाठी किंवा उमेदवार असेल, तरी मुरगुडची जनता ही फक्त मंडलिक आणि मंडलिक ह्या नावासाठीच काम करते. तुम्ही जर बघितला तर आज मुरगुडची जनता जी आहे की 40 ते 50 वर्षापासून ही जनता मंडलिकांच्या सोबत आहे. जसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशमुख घराणं आहे किंवा विखे पाटील घराणं आहे, तसं ह्या मुरगुड कागल तालुक्याच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मंडलिक घराणं असं आहे की 4th जनरेशन म्हणजे 4 जनरेशन ही लोक मंडलिकांना मतदान करतात. आपण एखाद्या दुकानात गेलो की आपलं पहिलं एखादा आपल्याला बिस्किट पुडा पाहिजे असेल तर आपली पहिली नजर जाते की पार्लेचा पुडा आहे का. तसं मुरगुडच्या राजकारणामध्ये इव्हन ह्या कागल तालुक्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्तीची नजर ही फक्त मंडलिक या नावावरती असते. त्यामुळे फार मोठा असं काय ह्याच्यामध्ये बदल होणार नाही आहे. 100% ही जी सत्ता आहे ती निर्विवाद 21-0 ह्या भाजप शिवसेना की राष्ट्रवादी? हां, भाजप शिवसेनेचंच. हे जे आत्ताचं जे पॅनल आहे आपलं भाजप शिवसेना माननीय मंडी साहेबांच्या नेतृत्वाखाली संजय दादा आणि वीरेंद्र भैया आणि त्याचबरोबर पाटील वहिनी ज्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्या 100% मोठ्या मताधिक्याने निवडून येणार यात तीळ मात्रही शंका नाही आहे.